नमस्कार मित्रांनो. आपण बघत आहात स्वामीनाथ आणि पिंपरी YouTube चॅनल. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक महत्त्वाची अपडेट अशी बघणार आहोत. तुमच्या घरात तुमच्या आईला किंवा तुमच्या बहिणीला लाडकी बहीण योजना जर चालू असेल, म्हणजे तुम्ही जर पात्र लाडकी बहीण असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सोबत बेल आयकॉनचे बटन सुद्धा दाबून ठेवा. तुम्ही बघत आहात स्वामीनाथ अनफिल्टर YouTube चॅनल. मी आहे स्वामीनाथ घोडे. तर आपल्याला अतिशय महत्त्वाच्या माहितीबाबत आज सांगणार आहोत. लाडक्या बहिणीच्या बाबतीत एक न्यूज समोर आलेली आहे. तर म्हणजे लाडकी बहीण योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा. अशा प्रकारे हे विधान कोणी म्हटलेलं आहे. तर लाडक्या बहिणीची योजनेचे पैसे कोण वाढवणार? तर लाडक्या बहिणीचा अशा प्रकारे विचार करण्यात आलेला आहे. वाढती महागाई आणि गरजा लक्षात घेऊन योजनेचे ₹1500 रकमेचा पुनर्विचार होणार. पण हा विचार कोण करणार? तर हे आपण संदर्भात बघणार आहोत. तर पैशांचा मुख्य वापर जीवनशैली सुधारणा, वैद्यकीय उपचार आणि मुलांच्या शिक्षणासाठी केला जातो. असंही या अ, लाडकी बहिणीच्या योजनेबाबत आर्थिक वर्ष 2026 पर्यंत 12 कोटी महिलांना योजनेचा थेट लाभ भेटलेला आहे. पण हा लाभ हा विचार कोणी केलेला आहे? तर ही योजना जी आहे, आपल्या केंद्र शासनाच्या माध्यमातून या योजनेचं मूल्यमापन केले गेलेलं आहे. तर या केंद्र शासनाच्या आर्थिक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख आर्थिक सल्लागार यांनी या योजनेचं मूल्यमापन केलेलं आहे. तरी या योजनेच्या म्हणजे या योजनेच्या ₹1500 मध्ये आणि अधिक वाढ होऊ शकते. असं या एका माध्यमाच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ज्यांनी बघितलेला असेल त्यांनी व्हिडिओला लाईक करा आवडला असेल तर किंवा जर सोबतच्या गरजू लोकांना व्हिडिओ शेअर करा. तर धन्यवाद. इथपर्यंत आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील. धन्यवाद.